ज्याने तो दोघांना अपात्र करायचं नाही कशाच्या आधारावर केलं? नाही, त्यांनी पवार साहेबांची जी पिटिशन होती अजितदादांविरुद्ध, त्याच्यात त्यांनी सांगितलं की अध्यक्षपदावरून वाद होता, अध्यक्षपदाच्या वादात मी जाऊ इच्छित नाही, तर त्याच्यामुळं मी फक्त लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवरच निर्णय देऊ शकतो, लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवरच मी निर्णय देऊ शकतो. आणि अजितदादांची पिटिशन होती पवार साहेबांविरुद्ध की त्यांनी आमचं ऐकलं नाही, पार्टी डिसिप्लिन फॉलो केलं नाही, तर त्याच्यात पण नार्वेकरांनी काही तथ्य त्यांना मिळालेलं नाहीये. त्यामुळे मागच्या वेळेस सारखाच निर्णय दोन्ही बाजूनी हा झालेला आहे की कोणच अपात्र नाही. त्यामुळे आता कोर्टातच ही लढाई चालणार आणि जास्त करून पवार साहेबांची उद्धव ठाकरेंचं हे असेल की ही सुप्रीम कोर्टातच चालावी, कारण हायकोर्टात मॅटर गेलं की परत ते लांबेल, परत सुप्रीम कोर्ट. त्यामुळे आता लवकरात लवकर त्यांना कसं सुप्रीम कोर्टात हे मॅटर दाखल करता येईल आणि त्याच्यावर सुनावणी घेता येईल हेच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दोघांना करावं लागणार आहे. सारखाच हा निर्णय आलेला आहे. हा अपात्रतेपेक्षा पात्रतेची सुनावणी झाल्यासारखं झालंय, कोणच अपात्र नाही. आता त्यामुळे मागच्या वेळेस सारखंच अजितदादा एखाद्या वेळेस हायकोर्टात जातील, कारण त्यांच्याकडे आता त्यांचं पद शाबूत आहे आणि त्यांना हे मॅटर लांबवायचं असेल तर पवार साहेबांना लगेच सुप्रीम कोर्टात यावं लागेल. मागच्या वेळेस सारखं जसं भरत गोगावले पहिले हायकोर्टात गेले आणि मग सुप्रीम कोर्टात हे आले आणि अजून त्याच्यावर डिसिजन व्हायचंय. आता ह्या ऑर्डर विरुद्ध एकाच कोर्टात मॅटर चालायला पाहिजे हे तर आहेच. तर याच्यात आता पवार साहेबांना लगेचच सुप्रीम कोर्टात यावं लागेल. पक्ष आणि चिन्हासंबंधीचं त्यांचं मॅटर त्यांनी फाईल केलेलंच आहे. आता तुर्तास 1-2 दिवसात लगेच त्यांना सुप्रीम कोर्टात हे मॅटर पण नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध फाईल करावं लागेल की त्यांनी अजितदादांच्या आमदारांना डिस्क्वालिफाय करायचं होतं. आणि मग एकत्र जर हे मॅटर सुप्रीम कोर्टात टॅग करण्यात आले तर ते पवार साहेबांना चांगलं होईल. त्यामुळे आता लगेचच पवार साहेबांनी सुप्रीम कोर्टात येणं क्रमप्राप्त आहे. की त्याच्यात वाद होता कोण अध्यक्ष आहे वगैरे, जसं शिवसेनेसारखंच त्यांनी राष्ट्रवादीचं पण सांगितलंय की मी लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी म्हणजे कोणाचे आमदार जास्त आहेत त्याच्यावरच मी पक्ष कोण आहे हे ठरवेल. आणि त्यांनी सांगितलंय अजितदादांनी पण जी पवार साहेबांविरुद्ध त्यांच्या आमदारांविरुद्ध पिटिशन दाखल केली होती त्याच्यात पण काही तथ्य नाही, म्हणजे मागच्या वेळेस सारखंच कोणच अपात्र नाही. आणि त्यांनी रिझन्स असे दिलेले आहेत, पण मेन आहे की ज्यांचे आमदार जास्त त्याच्यातच मी पडू शकतो. आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबद्दल वाद होता, त्या वादात मी जाऊ शकत नाही, त्याला तुम्ही दुसऱ्या कोर्टात वगैरे जाऊ शकता आणि माझा तो प्रेरोगेटिव्ह नाहीये. त्यामुळं आता पवार साहेबांना लगेचच सुप्रीम कोर्टात येणं हेच त्यांना करावं लागेल, लगेच करावं लागेल. कारण मागच्या वेळेस सारखी परिस्थिती नको व्हायला की हायकोर्टात लगेच अजितदादांची एखाद्या वेळेस पिटिशन पण तयार असेल आणि ते एखाद्या वेळेस हायकोर्टात जातील पण. त्यामुळे लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात येणं, मागच्या वेळेस पासून हे शिकलेलेच असतील आणि लवकरच राष्ट्रवादी म्हणजे शरद चंद्र पवार एनसीपी ही सुप्रीम कोर्टात येईल आणि पक्ष आणि चिन्हाबरोबरच ह्या मॅटरचं पण डिस्क्वालिफिकेशनचं पण हिअरिंग कसं लवकर घेतलं जाईल आणि लवकर निकाल येईल. निकाल यायला थोडा वेळ लागू शकतो, आता बघू काय होतं याच्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.